morning students, welcome to my class. Today we are going to learn how to make imperative into assertive sentence. Let's see what is meaning by imperative and assertive sentence. बघा, मागच्या तासाला आपण imperative sentence आणि assertive sentence kind of sentence बघितले. तर there are four kind of sentence: assertive sentence, imperative sentence, explanatory sentence and interrogative sentence. आता आपण बघणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर कसे करायचे ते. इम्पेरेटिव्ह कन्व्हर्ट असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिले असेल, आज्ञार्थी वाक्य दिले असेल, तर त्याचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे विधानात्मक वाक्यामध्ये कसं रूपांतर करायचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं विधानात्मक वाक्य कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर प्रथम आपण ही थोडीशी एक्झाम्पल बघूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी व्हर्बने झालेली असते किंवा ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टीचर वर्गामध्ये आले की सर्वांना काय म्हणतात, सिट डाऊन. सिट डाऊन, खाली बसा. त्यानंतर go back. Open the door. Obey your elders. Please give me pen. बघा इकडं सिट डाऊन ही काय ऑर्डर आहे. आता सिट डाऊन म्हणताना यू सिट डाऊन, तुम्ही सर्व खाली बसा असं म्हणायचं असतं, यू सिट डाऊन. पण यू न म्हणता काय म्हणतो, फक्त सिट डाऊन. यू हा याच्यामध्ये काय असतो, हाईड असतो. म्हणजे यू हा फक्त अदृश्य असतो, तो आपण वापरत नाही. पण यू सिट डाऊन म्हणण्याऐवजी काय म्हणतो, सिट डाऊन. इथं ऑर्डर आहे. गो बॅक, मागे जा. इथे सुद्धा कमांड आहे. ओपन द डोर, ओपन द डोर, दरवाजा उघडा. यू ओपन द डोर असं म्हणण्याऐवजी काय म्हणतो आपण, ओपन द डोर. किंवा ओबे युअर एल्डर्स, मोठ्यांची, तुमच्यापेक्षा मोठ्यांची आज्ञा पाळा. म्हणजे इथं काय केलं आहे, ॲडव्हाइस दिला आहे, याला ॲडव्हाइस. आणि प्लीज गिव मी पेन, मित्राला काय सांगू, प्लीज गिव मी पेन, मला पेन देतो का, कृपया मला पेन दे. म्हणजे इथं काय केली आहे, रिक्वेस्ट केली. म्हणजेच रिक्वेस्ट, ॲडवाईस असेल, रिक्वेस्ट असेल, ऑर्डर असेल, कमांड असेल किंवा सजेशन असेल तर ते काय असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कधी आज्ञा केली जाते, कधी ऑर्डर दिली जाते म्हणजेच आज्ञा केली जाते, कधी ॲडवाईस म्हणजे सल्ला दिला जातो, सजेशन म्हणजे उपदेश केला जातो, रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली जाते. तर तेव्हा ते काय असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना बघा. सिट डाऊन, तर सीट हा काय आहेत, व्हर्ब इथं, आणि डाऊन हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, व्हर्ब ऑब्जेक्ट. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण हा सीट हा बेस वर्ब आहे. इकडे बघा, हां, बेस वर्ब आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स. सीट हा काय आहे, बेस वर्ब आहे, मूळ क्रियापद आहे, आणि डाऊन हे काय आहे, रेस्ट ऑफ सेंटेन्स हे ऑब्जेक्ट आहे. आणि यू हा इथं काय असतो, हाईड असतो. म्हणजे यू सिट डाऊन, यू इथं हाईड असतो. तसंच ओपन द डोर, ओपन हा काय आहे, बेस वर्ब आहे, मूळ क्रियापद आहे, आणि दो डोर हे काय आहेत, रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे, ते ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं सुद्धा यू काय असतो, हाईड असतो. त्याचप्रमाणे ओबे युअर ऑर्डर किंवा हेल्प मी,
हेल्प मी. इथं हेल्प हा काय आहे, इथं यू आहे, हेल्प हा बेस वर्ब आहे आणि मी हे काय आहेत रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे 2 पार्ट्स पडतात. जसं असर्टिव्ह सेंटेन्सचे आपण मागील तासाला बघितले की अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य आणि त्याचं म्हणजे असर्टिव्हचंच काय केलं आपण निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य. तसेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे सुद्धा अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स असतात. म्हणजे आता हे बघितले आपण, हे सर्व अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आज्ञार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल, डोंट मूव. डोंट मूव. आता याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक आज्ञार्थी नकारार्थी वाक्य. डोंट मूव. डोंट मूव, हलू नका. म्हणजेच आपण इथं काय म्हणतो की तू हलू नको किंवा तुम्ही हलू नका असं म्हणायचं असेल तर डोंट मूव म्हणतो. आता याचं डोंट हा म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते, डोंट बेस वर्ब मूव आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स. आता इथं फक्त म्हणजे डोंट आहे आणि इथं बेस वर्ब आहे मूव. म्हणजे किंवा डोंट रेज सच अ डस्ट. डोंट रेज सच अ डस्ट. याच्यामध्ये डोंट रेज हा काय आहे, बेस वर्ब आहे आणि सच अ डस्ट म्हणजे इथं काय केलं आपण, डोंट वापरला वर्ब आणि सच अ डस्ट हा काय आहे रेस्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे. डोंट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डोंट असतो, नंतर वर्ब असतो आणि नंतर ऑब्जेक्ट असतं. म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात डोंटने झालेली असते. म्हणजे आपण खूप वेळेस ऐकतो की ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते, वर्बने होते, ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात डोंटने सुद्धा झालेली असते. डोंटने सुरुवात होणाऱ्या सेंटेन्सला आपण निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे डोंटने सुरू होणारे सुद्धा हे काय आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ते निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिलं असेल तर त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं आणि जर अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स कसं बघायचं हे आपण पुढे बघणार आहोत. तर तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याची रचना समजली असेल. आता असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आपण बऱ्याच वेळा बघितलं तरी पण असर्टिव्ह सेंटेन्सची रचना बघूया. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानात्मक वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्य. आता असर्टिव्ह सेंटेन्स फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे, आपण इंग्लिश शिकतो, वी लर्न, आपण इंग्लिश ग्रामर शिकतो, वी लर्न इंग्लिश ग्रामर. वी लर्न इंग्लिश ग्रामर हे काय आहेत, इथं सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि इंग्लिश ग्रामर हे काय आहेत, ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजे जसं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघितलं आपण तसं सब्जेक्ट असेल, सुरुवातीला सब्जेक्ट असेल, मग वर्ब असेल, मग ऑब्जेक्ट असेल तर तो काय असतो, असर्टिव्ह सेंटेन्स असतो. किंवा यू ईट मँगो हे काय आहेत, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे काय आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. यू ओपन द डोर, यू ओपन द डोर असर्टिव्ह सेंटेन्स आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्सची रचना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी असते. आता आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्सचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर कसे करायचे
ते बघू. आता तुम्हाला जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय कळालं आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय कळालं, तर आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, दोघांची एकामेकामध्ये म्हणजे असर्टिव्हचं कन्व्हर्ट इम्पेरेटिव्हमध्ये करायचं आणि इम्पेरेटिव्हचं कन्व्हर्ट असर्टिव्हमध्ये कसं करायचं ते बघायचं आहे. लेट्स सी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंटू असर्टिव्ह सेंटेन्स. आता आपण एक्झाम्पल बघूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट कसं करायचं ते. फॉर एक्झाम्पल, सिट डाऊन, फुल स्टॉप. हे सिट डाऊन व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे आपल्याला फाईन करता आलं पाहिजे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचे. आता इथं त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स होईल यू सिट डाऊन. बस यू हा हाईड असतो, यू सिट डाऊन. दुसरं, ओपन द डोर, ओपन द डोर, फुल स्टॉप. हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट. याचं होईल यू ओपन द डोर, यू ओपन द डोर, फुल स्टॉप. ओबे युअर elders, ELDERS, ओबे युअर एल्डर्स. वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे, ओबे युअर एल्डर्स. आता ही ॲडवाईस केलं आहे आपण. ॲडवाईस करताना आपण शूड हे ॲक्झिलरी वर्ब वापरतो. यू शूड ओबे युअर एल्डर्स. इथं काय वापरलं, यू शूड ओबे युअर एल्डर्स. नेक्स्ट सेंटेन्स घेऊ आपण. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल, ड्रिंक ॲट लीस्ट 10 ग्लास ऑफ वॉटर एव्हरी डे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ही ड्रिंक ॲट लीस्ट 10 ग्लास ऑफ वॉटर एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवशी 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे. आणि आता याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. इथं वापरायचं यू शूड ड्रिंक ॲट लीस्ट 10 ग्लास ऑफ वॉटर एव्हरी डे, 10 ग्लास ऑफ वॉटर एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बिगिन विथ लाईट एक्झरसाइज. याचं आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. याची सुरुवात यू शूडने करायची. यू शूड, ॲडवाईस दिलेला आहे म्हणून यू शूड वापरायचा. यू शूड बिगिन विथ लाईट एक्झरसाइज, लाईट एक्झरसाइज, फुल स्टॉप. आता आपण निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते बघूया. डोंट स्टार्ट ग्रबलिंग, डोंट स्टार्ट ग्रबलिंग. आता इथं डोंटने सुरुवात झालेली आहे, म्हणजेच एक आहेत निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असताना त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं, तर डोंट जर असेल तर इथं यू शूड नॉट वापरायचं. यू शूड नॉट, पुढं तसंच यू शूड नॉट, त्याच्या पुढं वर्ब आणि पुढील वाक्य तसंच. यू शूड नॉट स्टार्ट ग्रबलिंग, यू शूड नॉट स्टार्ट ग्रबलिंग. Don't raise such a dust. Don't raise such a dust. हे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स डोंट रेज सच अ डस्ट. आता इथं डोंट आहे, डोंट असेल तर यू शूड नॉट वापरून घ्यायचा. यू शूड नॉट. वर्ब रेज आहे, यू शूड नॉट रेज सच अ डस्ट. म्हणजे
असर्टिव्ह सेंटेन्स करताना आपण काय केलं, यू शूड नॉट वापरला. त्यानंतर इथं काय केलं, यू शूड प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथं पण यू शूड नॉट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय करायचा, यू शूड नॉट वापरायचा, डोंट ऐवजी यू शूड नॉट, त्याच्यानंतर पुढचं व्हर्ब ऑब्जेक्ट पुढील वाक्य तसं घ्यायचं. थर्ड सेंटेन्स बघूया आपण. डोंट अँगर. डोंट अँगर हर. डोंट अँगर हर हे याचं आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. डोंटच्या ऐवजी यू शूड नॉट वापरून घ्यायचा. यू शूड नॉट. अँगर व्हर्ब तसाच घ्यायचा, अँगर हर. यू शूड नॉट अँगर हर. डोंट रन अवे फ्रॉम द ट्रबल्स. डोंट रन अवे फ्रॉम द ट्रबल्स. डोंट रन अवे फ्रॉम द ट्रबल्स म्हणजे संकटापासून दूर पळू नका. उपदेश केलेला आहे, संकटापासून दूर पळू नका. मग डोंट असेल तर काय करतो आपण, यू शूड नॉट घेतो. डोंट असेल तर यू शूड नॉट लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढील शब्द काय, रन अवे फ्रॉम द ट्रबल्स तसंच लिहायचं. रन अवे फ्रॉम द ट्रबल्स. नेक्स्ट सेंटेन्स, डोंट मिस युअर एक्झरसाइज. डोंट मिस युअर एक्झरसाइज म्हणजे डोंट मिस युअर एक्झरसाइज. एक्झरसाइज व्यायाम टाळू नका. म्हणजेच इथं काय केलेलं आहे, तुम्हाला ॲडवाईस केलेलं आहे. डोंटच्या ऐवजी काय लिहितो आपण, यू शूड नॉट. यू शूड नॉट. पुढं तसंच मिस युअर एक्झरसाइज. मिस युअर एक्झरसाइज. यू शूड नॉट मिस युअर एक्झरसाइज. Don't eat spicy, oily and let's see, don't eat spicy, oily and sweet food. म्हणजे तुम्ही स्पायसी, ऑइली म्हणजे मसालेदार, तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळा असं म्हणायचं आहे. तर मग आता टाळण्यासाठी आपण अवॉइड हा शब्द वापरतो. म्हणून डोंट ऐवजी यू शूड नॉट वापरून घ्यायचा. यू शूड नॉट. आता इथं ईट ऐवजी अवॉइड वापरून घ्यायचा. अवॉइड म्हणायचं. यू शूड अवॉइड. यू शूड नॉट अवॉइड. पुढं तसंच स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड. स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड. बघा स्वीट फूड. आता हे इकडचे सर्व निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे निगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर आता जर आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे असे सेंटेन्स दिले, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स डोंट असेल तर काय करायचा, यू शूड नॉट लिहायचा. पुढील वाक्य जसं तसं लिहायचं. आता काही शब्दांमध्ये फक्त शब्दाशी अर्थ घेतो आपण. डोंट ईट स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड दिलेलं आहेत. म्हणजेच आपण नेहमीच हे वाक्य बोलण्यामध्ये यूज करतो की मसालेदार, तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळा. किंवा म्हणजे गोड पदार्थ, मसालेदार गोड आणि तेलकट टाळा. म्हणजेच काय करा, त्याच्यासाठी आपण काय केलं फक्त यू शूड नॉट अवॉइड स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड. आता कधी जर फक्त असर्टिव्ह सेंटेन्स जर दिले असेल तर त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करणं. इकडे यू शूड नॉट स्टार्ट ग्रम्बलिंग असं वाक्य दिलं तुम्हाला. इथं खाली म्हटलं मेक इट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर यू शूड नॉट ऐवजी फक्त काय घ्यायचा, डोंट घ्यायचा. याच्याऐवजी डोंट लिहायचा. इथं डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. इथं दिलं यू शूड नॉट रेज सच अ डस्ट
इथं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करायला लावलं, यू शूड नॉट नंतर डोंट घ्यायचा आणि इथं काय करायचं, रेस सच डस्ट, डोंट रेस सच डस्ट. इथं यू शूड नॉट ऐवजी काय घ्यायचा, डोंट घ्यायचा, पुढं वाक्य जसंच तसं, म्हणजे इम्पेरेटिव्ह करताना यू शूड नॉट ऐवजी इथं पण काय घ्यायचा, डोंट घ्यायचा, पुढील वाक्य जसंच तसं. म्हणजेच असर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह आणि इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह तुमची जर स्ट्रक्चर त्याचं रचना जर ध्यानात राहिली तर कोणत्याही वाक्यात इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह करणे किंवा असर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह करणे कन्व्हर्ट करणे इझिली जाईल. ओके, नेक्स्ट नाऊ लेट्स सी असर्टिव्ह इंटू इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण असर्टिव्ह सेंटेन्स दिले असता त्याचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य कसं बनवायचं ते बघूया. आता यू मे ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. इथं यू म्हणजे सब्जेक्टनी सुरुवात आहे, म्हणजे हे काय आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. आणि आता आपल्याला याचं काय करायचं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करताना सब्जेक्ट आणि ॲक्झिलरी वर्ब जे असेल तो काढून टाकायचा आणि इम्पेरेटिव्हची सुरुवात व्हर्बने सुरू करायची. मग इथं काय करायचं, ईटपासून सुरुवात करायची, ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. हे यापासून पुढं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स लिहायचं, ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. म्हणजे व्हर्ब आणि ऑब्जेक्ट येईल याच्यामध्ये. त्यानंतर यू मस्ट अवॉइड इटिंग ॲट अ रोड साईड शॉप. तर हे इम्पेरेटिव्ह इथं हे काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे, यू मस्ट अवॉइड इटिंग ॲट अ रोड साईड शॉप. म्हणजे तुम्ही रोडच्या बाजूला असणारे खाद्यपदार्थ खाणे टाळलेच पाहिजे असं सांगितलं आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे, हा यू मस्ट ड्रॉप करायचा आणि अवॉइड इटिंग ॲट अ रोड साईड शॉप. तर इथं काय करतो आपण, अवॉइड शब्द म्हणजे तिथं डोंट करू नका यासाठी वापरला आहेत. म्हणजे इथं वापरताना काय वापरायचा, यू मस्ट अवॉइड इटिंग ॲट रोड साईड शॉप. म्हणजे या वाक्याचा अर्थ समजावून घ्यायचा की तुम्ही रोडच्या बाजूचे म्हणजे रोडच्या कडेला असणारे जे खाद्यपदार्थ आहे ते खाणे टाळले पाहिजे, म्हणजे ते खाऊ नका. म्हणजे तिथं अवॉइड या शब्दामध्ये काय केले, नकार दर्शवले आहेत. म्हणून याची हे वाक्य काय येईल, नकारार्थी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येईल. म्हणून इथं काय वापरायचा, डोंट. मग डोंट ईट ॲट रोड साईड शॉप. डोंट ईट ॲट रोड साईड शॉप. यू शूड बिगिन विथ अ लाईट एक्झरसाइज. यू शूड ड्रॉप करायचा आणि बिगिनने सुरुवात करायची, बिगिन विथ लाईट एक्झरसाइज. बिगिन विथ लाईट एक्झरसाइज. त्यानंतर यू शूड स्टे अवे फ्रॉम द बॅड हॅबिट्स. म्हणजे तुम्ही वाईट सवयीपासून दूर राहायला पाहिजे. तर यामध्ये यू शूड ड्रॉप करायचा आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात व्हर्बने करायची, स्टे अवे फ्रॉम द बॅड हॅबिट्स. स्टे अवे फ्रॉम द बॅड हॅबिट्स म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि टू बीचं रूप घ्यायचं नाही, ॲक्झिलरी वर्ब. सब्जेक्ट आणि ॲक्झिलरी वर्ब टाळायचा, त्यापुढील क्रियापद घ्यायचं. जसं वी लर्न इंग्लिश, मग त्याचं इम्पेरेटिव्ह काय होईल, लर्न इंग्लिश. बघा आपण आता इम्पेरेटिव्हचे असर्टिव्ह करणे आणि असर्टिव्हचे इम्पेरेटिव्ह करणे भरपूर एक्झाम्पल बघितले आहेत. आता तुम्हाला मी होमवर्कसाठी हे 5 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे. ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा नोटबुकमध्ये राईट करून मला सेंड करा. तर यामध्ये आपण इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह आणि असर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह करणे याचा उपयोग तुम्हाला डोज अँड डोंट्ससाठी पण होतो, किंवा जेव्हा आपल्याला शेवटचा प्रश्न असतो भाषांतर करणे, त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे वाक्य भाषांतर करण्यासाठी येतात, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी येतात. आता डोज अँड डोंट्स म्हणजे जेव्हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतील, इम्पेरेटिव्ह जेव्हा होकारार्थी असतील, म्हणजे हे करा हे करू नका, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जे करा ते याच्यामध्ये येतील. जसं समजा यू शूड नॉट यूज युअर स्ट्रेंथ टू ट्रबल अदर, हे नकारार्थी याचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण जेव्हा बनवू ते काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि ते निगेटिव्ह कशामध्ये येईल, डोंटमध्ये येईल. आणि हे करा म्हटलं तर ते कशामध्ये येईल, म्हणजे जे पॉझिटिव्ह असेल ते कशामध्ये येईल, डोजमध्ये येईल.
म्हणजे जे निगेटिव्ह असेल ते डोंटमध्ये लिहा आणि जे पॉझिटिव्ह असेल ते डोजमध्ये लिहा. त्याचा एक टेबल तयार करा, म्हणजे तुम्हाला तो रायटिंग स्किलसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल डोजमध्ये बिगिन विथ लाईट एक्झरसाइज हे कशामध्ये येईल, डोजमध्ये येईल. आणि डोंटमध्ये डोंट मिस युअर एक्झरसाइज हे कशामध्ये येईल, डोंटमध्ये येईल. म्हणजे जे पॉझिटिव्ह येते डोजमध्ये लिहा आणि जे निगेटिव्ह येते डोंटमध्ये लिहा आणि त्याचा पण टेबल तयार करा, तो तुम्हाला रायटिंग स्किलसाठी कामं येईल. आता ज्यांना समजलं असेल त्यांना याचे आन्सर सॉल्व करता येईल आणि सर्वांनी याचा व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि राईट करा. ओके बाय, थँक्स स्टुडंट्स.